नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि आजचा परत विषय मल्टीस्टेट। तर मल्टीस्टेटच्या घोटाळ्याची सुरुवात करणारा पहिला माणूस असं म्हणलं तरी वावगं ठरू नये ते म्हणजे जिजाऊचे बबन शिंदे। बबन शिंदे, अनिता शिंदे आणि इतर संचालक मंडळ या लोकांनी मल्टीस्टेट मध्ये नेमकं कसं काय स्वतःचं भलं करून घेता येतं हे इतर मल्टीस्टेट वाल्याला शिकवलं। हेच बीड साठी लागू होते। त्याच्यानंतर मग एक एक मल्टीस्टेट पुढे आल्या आणि त्यांचे घोटाळे पण पुढे आले आणि त्याच्यामध्ये पळवाटा बघा। एक मल्टीस्टेट वाला म्हणतोय आमचे पैसे त्या दुसऱ्या मल्टीस्टेट मध्ये आहेत म्हणून आम्ही ठेवीदारांचे पैसे देऊ शकत नाही। या जिजाऊ प्रकरणामध्ये जर विचार करायचा म्हणलं तर अनिता शिंदे या जिजाऊ मल्टीस्टेटच्या अध्यक्ष होत्या, पण सगळा खेळ, सगळा कारभार, सगळं घेणं देणं, पैसे आणणं, पैशाचा वापर, वाट, स्वतःचा फायदा या सगळ्या गोष्टी बघण्याचं काम बबन शिंदे हेच करत होते। विशेष कहर म्हणजे या जिजाऊ मल्टीस्टेट मधील असंख्य सदस्यांना हे पण माहित नाही की ते त्या मल्टीस्टेटचे सदस्य आहेत। हीच गोष्ट होते राजस्थानी बरोबर। राजस्थानी मल्टीस्टेटचे असंख्य सदस्य सांगतायत की आम्हाला हेच माहित नाही की आम्ही त्या मल्टीस्टेटचे सदस्य आहोत। मग तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्र दिलं नव्हतं का? मग तुमच्या प्रत्येक मीटिंग मध्ये सह्या घेतल्या जात नव्हत्या का? मग हे सगळं जर घेतलं जात नसेल तर हा एक फ्रॉड आहे ना। बबन शिंदे पोलिसांना हुलकावणी देत, जागा बदलत सगळीकडे फिरत होता, पोलिसांची कसरत होत होती। ज्या दिवशी बारगल सरांनी बीडचं एसपी म्हणून पदभार स्वीकारला त्याच्यानंतर सगळ्या मुवमेंट्स फास्ट व्हायला लागल्या। नाहीतर तो परभणे का सापडत नव्हता पोलिसाला? कुठे होता यशवंत कुलकर्णी? का सापडत नव्हता पोलिसाला? त्या विभागाचा मुख्य ज्यावेळेस तो खंबीराने निर्णय घेणारा असतो त्यावेळेस मात्र प्रत्येक गोष्टीला बरोबर न्याय मिळतो, रस्ता मिळतो। हीच गोष्ट बारगल सरांनी करून दाखवली आहे। आता हे जिजाऊचे बबन शिंदे जवळजवळ दीड वर्षापासून पोलिसांना सापडत नव्हते। मग नेमकं असं काय झालं? अशी कोणती किल्ली एसपी साहेबांनी फिरवलं की बबन शिंदेला तुम्ही इतकं सगळा आटापिटा करून वृंदावनच्या कृष्ण मंदिरामधून उचलून आणलं? ते पण वेश बदललेले बबन शिंदे उचलून आणले। वेश बदललेल्या बबन शिंदेचा आपण जो फोटो पाहतोय तर ते ओळखू पण येत नाही तेच बबन शिंदे आहेत का जे फेटे घालून फिरायचे? जर ही कारवाई पोलीस इतक्या जलद गतीने करताय याच्यासाठी मात्र यांचं कौतुक करणं जरुरीच आहे। आता हे झालं सगळं बबन शिंदेबद्दल। अशीच गोष्ट मग ज्ञानराधासाठी लागू होत नाही का? अशीच गोष्ट मग तुमच्या राजस्थानीसाठी लागू होत नाही का? आता ही जर गोष्ट परभणीसाठी लागू होते, नेमकं परभणीकडनं पोलिसांना काय काय माहिती मिळाली, मग हे जर असंच लागू होत असेल तिथं पण, तर मग हे गूळ आणि नॅचरल शुगर या कारखान्यांचं काय? ते कारखाने ज्या पार्टनरशिप मध्ये नेमकं त्यांचं काय? त्या पार्टनर लोकांबद्दल काय पोलीस विचार करतायत हा पण प्रश्न या ठिकाणी येतोय। आणि आणखीन एक गोष्ट येते की जर समजा ज्ञानराधाचे पैसे कुठे ग्रुपला वापरले असं ईडी म्हणतंय, म्हणजेच ज्ञानराधाचे पैसे म्हणजे सुरेश कुटेंचे पैसे अर्चना कुटेला दिले गेले। एक गोष्ट जर आपण बबन शिंदेच्या विरोधातले FIR जर वाचले तर त्या प्रत्येक FIR मध्ये ठेवीदारांनी सांगितलेले की यांनी आम्हाला ठेवी ठेवण्यासाठी आमिष दाखवलं। मग हीच गोष्ट अर्चना कुटेंनी केली नाही का? मग हीच गोष्ट राजस्थानीचे बियाणी आणि त्यांच्या इतर सहकार्यांनी केली नाही का? मग हीच गोष्ट परभणे आणि त्यांच्या इतर सहकार्यांनी केली नाही का? मग ज्या दिवशी ज्ञानराधाचा फ्रॉड झाला त्या दिवशीपासून आजपर्यंत म्हणजे जोपर्यंत ते कॉल वगैरे चालू होते आणि फेसबुक वगैरे चालू होतं तोपर्यंत, आता तर त्यातले असंख्य व्हिडिओ सापडत पण नाही, तोपर्यंत फक्त सुरेश कुटे नाही, सुरेश कुटेच्या आजूबाजूला बसणारे त्यांचे हितचिंतक अर्चना कुटे असंख्य ठेवीदारांना फोनवर बोललेले आहेत की सुरेश कुटे हे सगळं करतायत, तुमचे पैसे येणार आहेत, त्या सह्या करतायत, हे होतंय ते होतंय। मग या गोष्टी जर समजा बबन शिंदेला लागू होतात तर मग तोच नियम अर्चना कुटेला का लागू होत नाही? नेमकं हे जय किसान फायनान्स काय गोळ आहे जय किसान फायनान्सचा आणि 30 कोटीचा काय गोळ आहे? काय ते कलकत्ता कोर्ट
आणि काय त्या कलकत्ता कोर्टचं कोणतं समन्स आहे आणि मग ते समन्स नेमकं कोणाच्या नावाने आलंय, मग ते जर सगळं असेल तर मग अर्चना कुटे आणि सुरेश कुटे तुम्ही संगनमत करून ते सगळं केलं नाही ना. अनिता शिंदे आणि बबन शिंदे यांनी संगनमत करून सगळं केलंय, तर मग हे संगनमत तुम्ही पण असंच केलंय असं म्हणण्याला काय खोटंय, काय वावगंय त्याच्यामध्ये. मग एवढ्या मोठ्या सगळ्या VIP गाड्या वगैरे कुठून आल्या, कशा आल्या, कुठे ग्रुपच्या एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीज, एवढ्या इंडस्ट्रीज नेमक्या कुठून उभा राहिल्या, नेमकं इतकं अर्जंट पैसा तुम्हाला कुठून मिळाला. ठेवीदारांना फक्त हेच सांगितलं की हे सगळं आमचं आहे, आमचं म्हणजे हे तुमचं आहे, कारण कुठे ग्रुप तुमचाच आहे. ज्ञानराजाचा ठेवीदार माझ्या कुटुंबातील एक सदस्य, हे नेहमी वाक्य असायचं तुमचं. तुमचे जे काय त्याला शब्द वापरतात, तुमच्यासाठी काम करणारे लोक, वेंडर्स, तर त्या वेंडर्सला पण तुम्ही हेच सांगायचे, तुम्ही माझ्या घरचे लोक. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्याला हेच सांगितलं, तुम्ही माझ्या घरचे लोक. जर हे सगळे घरचे लोक होते, जर हे सगळं जर होतं, तर मग त्या सौजन्याच्या ठिकाणी ज्ञानराजाचे ठेवीदार असंच म्हणायचं आहे का? तुम्ही ठेवीदारांचं तर वाटोळच केलं ऐश करण्यासाठी, सुरेश कुटे, अर्चना कुटे, आणि त्याच्याचबरोबर तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना पण बर्बाद केलं. बोटावर मोजण्या एवढे कर्मचारी घोटाळा केलेले असतील, पण जे कर्मचारी तुमच्याकडे नोकरी करायचे, तुमच्याकडून पगार घ्यायचे, त्या कर्मचाऱ्यांना मागील 1 वर्षापासून पगार मिळत नाहीये, याला नेमकं जिम्मेदार कोण? त्या कर्मचाऱ्यांचा तळतळाट, ठेवीदारांचा तळतळाट. ठेवीदारांची मानसिकता तर इतकी बिघडलेली आहे की त्यांना सहज जरी कोणाचा फोन गेला तरी त्यांना शंका येते की हा कुठेनीच कोणाला तरी फोन करायला लावलाय. मल्टीस्टेट उघडून बसायचं, आलेला पैसा घ्यायचा आणि त्या पैशावर मजा करायची. आणि हा पायंडा, ही गोष्ट मा जिजाऊच्या शिंदेनी सुरू केली आणि घोटाळा पण त्यांनीच केला सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर हीच गोष्ट बाकी सगळ्यांनी वापरली, अवलंबली आणि ठेवीदारांची बर्बादीच केली. एक प्रकरण आहे आपेटचं, याच्या अगोदर मी एका व्हिडिओमध्ये बोललोय. त्या आपेटच्या प्रकरणामध्ये हे सगळं झालं. ठेवीदारांचा पैसा, त्या मल्टीस्टेटचा पैसा हा स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला गेला, कारखाना उभा करण्यासाठी. तिथं साखरेचा कारखाना होता, इथं कुटे ग्रुप आहे. मग किंवा इथं बिल्डिंग्स बांधलेल्या आहेत, रो हाऊस बांधलेले आहेत, जे काही त्या मल्टीस्टेटचा तो फंडा. तर मग हे जर होतंय तर त्या प्रकरणामध्ये कोर्टाने सांगितलं होतं की त्या साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांचे जे पैसे द्यायचे तर ते तर द्याच, पण त्या कारखान्यात ठेवीदारांचा पण हिस्सा आहे. जर ही गोष्ट तिथं लागू होते आपेट प्रकरणामध्ये, मध्ये सुप्रीम कोर्टाच्या प्रकरणामध्ये ही गोष्ट लागू होते, तर मग हीच गोष्ट सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांना का लागू होत नाही? मी या गोष्टी वारंवार सांगतोय. काही जणांचे कॉमेंट्स येतात, तेच बोलून बोर होतंय. हेच बोलून बोर नाहीये, हे ठेवीदारांच्या हिताचं आहे. आणि हे सगळं कळल्यानंतर ठेवीदार जागरूक होत आहे आणि याच गोष्टी पुढे घेऊन आपल्याला आपल्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. आता हे सगळं झाल्यानंतर मात्र एक प्रश्न येतो, अर्चना कुटे कधी भेटणार आहेत? पोलिसांनी नेमकी त्याच्यासाठी काय फिल्डिंग लावली आहे? मग त्यावेळेस आल्या होत्या, त्यावेळेस त्यांना का नाही धरून ठेवलं, का सोडलं गेलं? हा प्रश्न मात्र नेहमीच अनुत्तरित राहतो. या सगळ्या गोष्टीमध्ये पूर्ण शाश्वती आहे ठेवीदारांना. ज्यावेळेस आम्ही बोलतो ना, ठेवीदार बीडसाठी खूप पॉझिटिव्ह बोलतायत, बीडच्या SP साठी खूप पॉझिटिव्ह बोलतायत, आणि त्यांना पक्की शाश्वती आहे की पुढच्या काही दिवसामध्ये जसं हे साईरामवाले, जसं मा जिजाऊवाले पोलिसांनी ताब्यात घेतले, त्याच पद्धतीने ज्ञानराजावाले पण पोलिसांच्या ताब्यात येणार आहेत. मग हे जर बीडचे SP एका महिन्याच्या कालावधीमध्ये एवढ्या सगळ्या हालचाली करू शकतात, आलेले नवीन SP बद्दल बोलतोय, तर मग जालना SP, संभाजीनगर SP, नांदेड SP, परभणी SP, अहमदनगर SP या सगळ्या लोकांनी याच पद्धतीच्या कारवाया का नाही करायच्या? जर अशा कारवाया केल्या तर बिथरलेला ठेवीदार, परेशान ठेवीदार कुठं ना कुठंतरी त्याच्या मनामध्ये चांगले विचार यायला लागतील, त्याच्या ज्या आशा अपेक्षा आहेत त्या पल्लवित व्हायला लागतील. ठीक आहे, पैसे येण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे, त्याच्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया करावीच लागणार आहे,
पण ठेवीदारांना विश्वास, ठेवीदारांच्या मनाला थोडंसं समाधान हे येणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपण FIR जर बघितले बबन शिंदेच्या विरोधात बघा, अर्चना कुठे, सुरेश कुठे, तुमचे ते काय परभणी बी आणि सगळ्यांच्या विरोधातले FIR जर बघितले तर यांनी आमच्या घरी येऊन आम्हाला फसवलं हे म्हणलं जातंय. मग हे फसवत असताना यांनी 2017च्या जून महिन्यातलं सर्क्युलर हे त्यांनी लोकांना सांगितलं नाही का, किंवा लोकांनी पण या गोष्टीचा अभ्यास केला नाही का, हा पण विषय तिथे येतोय. आजच्या व्हिडिओमध्ये मात्र पोलीस प्रशासनाचं विशेष अभिनंदन की त्यांनी बबन शिंदे आणि त्याच्या अगोदर परभणे यांना ताब्यात घेतलंय आणि त्यांची चौकशी चालू आहे. आज किंवा उद्या बबन शिंदेला कोर्टात हजर केलं जाईल. जे बबन शिंदे हे बऱ्याच अफवामध्ये फेमस होते, म्हणजे फरार झाल्यापासून आतापर्यंत त्यांच्यासाठी खूप काही अफवा होत्या आणि त्या अफवेचाच एक भाग म्हणजे चक्क साधू रूपामध्ये बबन शिंदे पोलिसांच्या समोर आले. तर या सगळ्या गोष्टी बघत राहू, पण बीड SP चं कौतुक आणि बीड पोलिसांचं कौतुक. नमस्कार मित्रांनो.